तोंडात टाकताच विरघळणारी, चारपट फुलणारी, पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई आज आपण बनवणार आहोत। चीक कसा काढायचा, कसा शिजवायचा या छोट्या छोट्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ थोडा मोठा झाला असला तरी संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण गव्हाच्या कुरडई बनवणार आहोत। या ठिकाणी 1 किलो गहू घेतलेले आहेत। गहू आता आपण 2-3 वेळा चांगले असे धुवून 3 दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत। या पद्धतीने पूर्ण असे गहू आपण धुवायचे आहेत। 2 ते 3 वेळा चांगले पाण्याने स्वच्छ असे धुवून गहू घ्यायचे आहेत। यामधील पाणी आपण रोज बदलायचं आहे। 3 दिवस आपण असं करायचं आहे। आता झाकण झाकून गहू भिजण्यासाठी ठेवू। गव्हाची कुरडई बनवण्यासाठी 4 दिवस गहू भिजत ठेवले होते, तर ते असे पाण्यामध्ये चांगले असे फुललेले आहेत। आपण मोठेच असे गहू घ्यायचे आहेत, तर त्यामुळे काय होतं, तर असा चीक त्याचा जास्त पडतो व बारीक जर आपण गहू घेतले तर त्याचा चीक जास्त पडत नाही। म्हणून असे जाडसरच आपल्याला गहू घ्यायचे आहेत। छान असे फुगून टमटमीत झालेले आहेत गहू। या पद्धतीने असा चीक बाहेर आला की आपले गहू छान असे भिजलेले आहेत। अशा पद्धतीने चीक येतो। दुसराही गहू तुम्हाला मी याच पद्धतीने दाखवते। आता हे आपण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता याचा आपण चीक काढणार आहोत। तर चीक काढण्यासाठी आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे गहू। पूर्ण असं मिक्सरला आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। तर 1 ते 2 वेळाच आपण मिक्सर फिरवून घ्यायचं आहे। तर यातला आता आपण कोंडा काढून घेऊ। यामध्ये आणि थोडे आपण पाणी घालू। पाणी घालतच आपण ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर यामधील आता आपण पूर्ण असा कोंडा काढून घ्यायचा आहे। गव्हाचा कोंडा असा आपण काढून बाजूला ठेवू। पूर्ण याच पद्धतीने आपण यातला कोंडा काढून घ्यायचा आहे। अशा उकडीच्या चाळणीने आपण जरी कोंडा काढून घेतला तरी चालेल। पूर्ण असा गव्हामधला चीक काढून घेतलेला आहे। पातेल्याला असं पांढरं कापड बांधून घेतलेलं आहे। यावरती आता आपण ठेवूया चाळण व आपल्याला यावरती चीक ओतून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये चीक ओतायचा आहे। जरी आपला कोंडा वरती राहतो व कापडामध्ये आपले असं चीक नितळून पडतो, म्हणून यावरती आपण चाळण धरायची आहे। पांढरी शुभ्र अशी कुरडई होण्यासाठी आपण कापडामध्ये असे चीक आपला गाळून घ्यायचा आहे। जरी लालसरपणा थोडा राहिला तरी तो कापडाला ढसून जातो, म्हणून असं पूर्ण आपण कापडावरतीच असं चीक आपला गाळून घ्यायचा आहे। कोंड्यामध्ये पाणी घालून आपल्याला यामधील राहिलेला चीक काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने यामधील पण आपण कोंडा पूर्ण काढून घेऊ। दुसऱ्या वेळेला पण असा छान असा चीक काढून घेतलेला आहे आपण कोंड्यामधला, तो आता आपण गाळून घेऊ। कापडाने गाळल्यामुळे जे आपला बारीक कोंडा राहतो व आपल्या कुरड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होतात, म्हणून असे कापडाने आपण हे गाळून घ्यायचं आहे। 2 वेळा आपण कोंड्यामधला चीक चांगला काढून घेतलेला आहे। आता आपण तिसऱ्या वेळेला पण यामधला थोडा चीक आपल्याला राहिलेला काढून घ्यायचा आहे। तिसऱ्या वेळेला पण यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे। 3 वेळा असा आपण यामधला चीक काढून घेतल्यावर पूर्ण आपला या कोंड्यामधला चीक निघतो, म्हणून 2 ते 3 वेळा आपण असा यामधला चीक काढून घ्यायचा आहे। अशी वरती गव्हाची तांब राहिलेली आहे। 1 किलो गव्हाचा एवढा चीक निघालेला आहे। हे आता आपण रात्रभर असं झाकून ठेवूयात। रात्रभर असा चीक ठेवला होता। आता आपण यावरचं पाणी काढून नितळून काढू। हळूवार काढून घ्यायचं आहे। थोडा पांढरा चीक असा पडायला लागला की आपण पाणी वरचं काढायचं बंद करायचं आहे। वर साचलेलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण चीक हा हलवून घेऊ। पूर्ण असा पातेल्याला चिकटून बसलेला आहे चीक। आपण थोडा थोडा करून त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपला चीक झालेला आहे। एका पातेल्यामधून आपण चीक मापून घेतलेला आहे।
तर एवढा चीक आहे तेवढेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर आता हे आपण साईडला घेऊ. आता गॅसवरती पातेले ठेवलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात पाणी. जेवढे चीक होते तेवढेच या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे. झाकण झाकून पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ. पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालूयात आपण मीठ. तर यामध्ये घालते मी 1 चमचा मीठ. एका बाजूने आपण चीक ओतायचं आहे, तर एका बाजूने आपण लाटण्याने असे त्याला ढवळायचं आहे. एक ही गाठ आपण यामध्ये होऊ द्यायची नाही. गॅस आपण मध्यमच ठेवायचा आहे. यामधील आता आपण लाटणं काढून ठेवू. जर आपल्या बारीक गुठळ्या असल्या तर त्या विरघळून जातात, म्हणून यावरती थोडंसं पाणी मी शिपडलेलं आहे. गॅस एकदम बारीक करू आपण. 5 मिनिटासाठी असे झाकण झाकून याला वाफ द्यायचे. पुन्हा 5 मिनिटानंतर यावरती झाकण काढून आपण हे हलवून घ्यायचं आहे. छान असा चिकाला कलर आलेला आहे, आपण पाहू शकता. चीक शिजलाय का बघण्यासाठी आपण पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आहे व त्याची एक गुठळी आपण अशी हातामध्ये घ्यायची. जर हाताला चिकटलं नाही चीक की आता आपण समजायचं आहे की असं चीक शिजलेला आहे. एकदम असा काचेगत आपला चीक झालेला आहे. गरम गरमच आपल्याला याच्या कुरडया घालून घ्यायच्या आहेत. 1 किलो गव्हाचा चीक शिजण्यासाठी मला 25 ते 20 मिनिटे लागली. कुरडई बनवण्यासाठी साच्याला आपण आतनं पाणी लावून घ्यायचं आहे असं, आणि यामध्ये मग पीठ भरायचं आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने कुरडई बनवून पहा. पहिल्याच प्रयत्नात छान अशा कुरडया बनवता येतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.